नमस्कार मंडळी, सुनीता लवंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी एक टेस्टी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर चला पटकन हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात। एका बोलमध्ये मी अर्धा कप दही घेतले। दह्याऐवजी तुम्ही ताक घेतलं तरी चालेल। ह्या दह्याला आपल्याला जरा फेटून घ्यायचे, याला जरा स्मूथ करून घ्यायचे। तर 1-2 मिनिट मी याला जरा चांगलं फेटून घेतले। तर बघा आता हे दही कसं स्मूथ झालंय आणि पहिल्यापेक्षा जरा पातळ झालंय। दही जरा फेटून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 कप बारीक रवा घालायचा आहे। हा 0 साईजचा रवा आहे। जर तुमचा रवा मोठा असेल, जाडा असेल तर त्याला जरा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतर यामध्ये घाला। आता यामध्ये मी अर्धा कप पाणी घालते आणि याला जरा मिक्स करून घेते। इथं तुम्हाला पाणी कमी जास्त लागू शकतं, रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून आहे। तर हे मला जरा जास्तच घट्ट वाटते, तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालून याला जरा परत मिक्स करून घेते। तर बघा बॅटर असं इतपत पातळ करायचं। आता ह्या बॅटरला असंच आपल्याला जरा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे बॅटर जरा स्मूथ होईल। तर आता काय करायचं, यावर झाकण ठेवून याला जरा 10-15 मिनिट असंच रेस्ट करायला ठेवून द्यायचं। 10-15 मिनिटानंतर बघू शकता रवा चांगला भिजलाय, मिश्रण थोडं घट्ट झालंय। तर 2 मिनिट ह्या मिश्रणाला जरा परत फेटून घेऊयात। 2-3 मिनिट याला फेटल्यानंतर बघू शकता मिश्रण एकदम सॉफ्ट झालंय। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं बारीक क्रश करून घेतलेलं आहे, ते यामध्ये मी घालते। हिरवी मिरची आणि आलं तुम्ही बारीक कट करून घातलं तरी चालेल। त्यानंतर अर्धी ढोबळी मिरची बारीक कट करून घालायची। अर्धा कांदा सुद्धा बारीक कट करून यामध्ये घालायचं। सर्व भाज्या जरा बारीक कट करूनच घालायच्या। त्यानंतर 1 गाजर बारीक किसून घालायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल। आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर बघू शकता अशी कन्सिस्टन्सी या मिश्रणाची ठेवायची, फार जास्त घट्टही नाही आणि फार जास्त पातळही ठेवायचं नाही। आता यावर आपण एक फोडणी घालूयात, ज्यामुळे हा नाश्ता अजूनच टेस्टी लागेल। तर 2 चमचे तेल गरम केले, त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 7-8 कढीपत्त्याचे पानं घालून याला जरा तडतडू द्यायचं। मोहरी चांगली फुटू द्यायची आणि तडतडणं थांबल्यानंतरच यामध्ये ही फोडणी घालायची। याला चांगलं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। कधी तुम्हाला वेगळं काही खावंसं वाटलं, कधी कंटाळा आला तर तुम्ही हा झटपट नाश्ता बनवू शकता। तुम्हाला नक्कीच आवडेल हा नाश्ता। खास करून मुलं तर बघता क्षणीच खायला मागतील आणि आपल्याला काहीतरी हेल्दी खाऊ घातल्याचं समाधान मिळेल। सोडा मी चांगला मिक्स केलाय, आता याला जरा साईडला ठेवून देते आणि आता एका प्लेटला तेल लावून घेते, म्हणजे मग आपला नाश्ता इझिली बाहेर निघेल, प्लेटला चिटकून राहणार नाही। तेल लावून घेतले, आता यामध्ये हे मिश्रण ओतूयात। सगळं मिश्रण मी प्लेटमध्ये ओतलं आहे। आता याला जरा थोडंसं टॅप करायचं, म्हणजे मग यामध्ये थोडीफार काही जी हवा असेल ती निघून जाईल। चला इकडे गॅसवर मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता स्टीमरमध्ये असे एखादी जाळी ठेवायची आणि त्यावर ही प्लेट ठेवून द्यायची। मी यावर थोडीशी मिरची पावडर भुरभुरते, त्यामुळे काय होईल, आपला नाश्ता जरा दिसायलाही चांगला दिसेल आणि चवीलाही चांगला लागेल। आता यावर झाकण ठेवून याला जरा 10 ते 15 मिनिट चांगलं स्टीम करायला ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची। 15 मिनिटानंतर झाकण उघडून पाहूयात। टूथपिक किंवा चाकूने हे जरा चेक करायचं। टूथपिक एकदम कोरडी येते, याला बॅटर अजिबात चिकटलं नाही, याचाच अर्थ हे चांगलं शिजलं आहे। आता याला आपण बाहेर काढून घेऊयात। पूर्ण थंड झाल्यानंतर आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी हा 1 ग्लास घेतलाय, त्याने आता आपण हे कट करून घेऊया। चाकू किंवा वाटी वगैरेने तुम्ही कट करू शकता। आपण पुऱ्या जसं वाटीने कट करतो तसंच हे सुद्धा कट करून घ्यायचं। तर सगळे पीसेस मी असे कट करून घेतलेत। हे जे साईडचं उरलेलं आहे हे टाकून द्यायचं नाही, याला पण आपण फ्राय करणार आहोत। हे असंही नुसतं खाल्लं तरी खूप छान लागतं। आता याला आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करूयात। तेल गरम झालं की पॅनमध्ये मावेल तेवढे पीसेस यामध्ये घालूयात। याला फार जास्त फ्राय करायचं नाही, हलकंसं सोनेरी झालं की याला उलटून घ्यायचं। दुसऱ्या बाजूने पण याला हलकंसं शेकू द्यायचं। त्यानंतर याला काढून घ्यायचं। उरलेलं जे साईडचं आहे ते सुद्धा फ्राय करून घेते। तर बघा काय मस्त दिसतोय आपला नाश्ता। तर हा आपला नवीन प्रकारचा नाश्ता तयार झाला आहे। टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता। रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।